त्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू झाली आहे। आदित्य ठाकरे उतरलेल्या हॉटेलच्या बाहेर ही घोषणाबाजी होतीये। काळे झेंडे दाखवून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला जातोय। दिशा सालियान प्रकरणी ही जोरदार घोषणाबाजी होतीये। जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पार पडला। यावेळेला अंबादास दानवेंनी केलेल्या आंदोलनासारखंच आंदोलन हे भाजपच्या वतीने केलं जात आहे आणि पोलिसांनी काही कार्यकर्त्यांची इथे धरपकड केलेली ही पाहायला मिळते। अनेक कार्यकर्ते हे आक्रमक झालेले होते। या कार्यकर्त्यांना पांगवण्याचं काम हे पोलिसांकरवी केलं जात होतं, मात्र काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दिशा सालियान प्रकरणी जोरदार घोषणाबाजी यावेळेला करण्यात आलेली आहे। भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले यावेळेला पाहायला मिळाले। आदित्य ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगर हा दौरा आहे। पोलीस सर जे आहे तर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी जे आहे तर लाठीचार्ज करत आहे। जोरदार राडा या ठिकाणी सुरू आहे। आपल्यासोबत अंबादास दानवे आपल्यासोबत आहे। दादा लाठी दादा या ठिकाणी पोलिसांकडून जो आहे तर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। जोरदार राडा सुरू आहे। अंबादास दानवे आपल्या सोबत आहे। अंबादास दानवे कोणता आहे? दानवे साहेब काय इथे प्रचंड पोलीस झाली, मारहाण झाली, काय सांगा तर करावं लागेल। लाठीचार्ज करावं लागेल। बोलताय पोलिसांचा लाठीचार्ज झालेला आहे तुमच्या। दादा काय सांगाल शिवसैनिकांवर काय सांगाल? दादा काय सांगाल दादा काय सांगाल? लाठीचार्ज केलेला आहे। मस्तीचं कामाची नाही ना। आपण बघतोय अंबादास दानवे पुन्हा पोलिसांजवळ। आता अंबादास दानवे स्वतः जे आहे तर मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। स्वतः अंबादास दानवे आंदोलनाच्यासाठी बाहेर आलेले आहे। मोठा या ठिकाणी राहाडा जो आहे तर सुरू आहे। पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे दोन्ही गटांना पांगवण्यासाठी। पोलीस आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना आपल्याला आता अंबादास दानवे स्वतः आंदोलनात घुसलेले आहे आणि कार्यकर्त्यांना जे आहे तर अंबादास दानवे जे आता पोलीस अंबादास दानवे यांच्याशी चर्चा करतायत नेमकं काय, आणि अंबादास दानवे पोलिसांवर मोठा संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। सर आमचे लोक तिकडे होते। काय कारण होतं त्यांचं आंदोलन? आम्ही सर त्यांना डिटेन केलेलं आहे। आपल्या लोकांना म्हणजे काय? आपली लोक अंगावरती गेले जाणारच नाही नाही ना। आपल्या लोकांना म्हणजे इथे थांबा, आम्हीच करतो त्याच्यावर कारवाई। आपण चला सर, आपण चला आपण तुम्ही त्यांची चाकरी करता का? नाही 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 असं काय सर, आम्ही आमचं कायदेशीर काम करतोय, आम्ही काहीच करत नाही सर। आपण इथे आपण कुठं सर तुम्ही लोक आतमध्ये बसले। या ठिकाणी आपण जर बघितलं तर अंबादास दानवे यांच्याशी पोलीस चर्चा करतायत, मात्र मोठा जोरदार राडा या ठिकाणी आपल्याला भाजप आणि ठाकरे गटात पाहायला मिळाले। आता काय प्रतिक्रिया आहे आपली? लाठीचार्ज केला, तिकडच्या बाजूला कार्यकर्ते नेते आले होते, तुम्ही इकडून जात होते, लाठीचार्ज झाला, मारहाण झालेली आहे। कशासाठी करत होते काय माहिती कारण तुम्हाला? काय माहिती कारण? काय कारण माहिती का त्यांचं? त्यांनी असं सांगितलं दिशा सालियान प्रकरणावर उत्तर द्यावं, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणावर उत्तर द्यावं आणि मग महाराष्ट्रात होत असलेल्या महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलावं, असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं दिशा सालियान प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली, त्याचं काय झालं विचारावं।
त्यामुळे ते आंदोलन करत होते असं त्यांचं म्हणणं असं झालं आहे. का? पोलिसांच्या आताच्या भूमिकेबद्दल तुम्हाला पोलीस तो पक्षपाती आहे, भाजपची गुलाम आहे पोलीस. तुमच्या पीएला खाजगी पीएला सुद्धा लाठीचार्ज केला, मारलं. नक्कीच आता अंबादास दानवेंनी ही प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस जे आहे तर भाजपचे गुलाम झाला असल्याचा आरोप जे आहे तर अंबादास दानवे यांनी केलेला आहे. अजूनही हॉटेल बाहेर जो राडा आहे तो सुरूच आहे. कार्यकर्ते आक्रमक आहे, अंबादास दानवे देखील आक्रमक झालेले आहे आणि भाजपच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मात्र अजूनही काही भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी थांबलेले आहेत. आता पोलीस जे आहे तर अंबादास दानवे यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात होती म्हणून आम्हाला हे करावं लागलं असं पोलीस बोलत आहेत. आता अंबादास दानवे नेमकी काय भूमिका घेतात आणि ते आहे तर आता या ठिकाणी स्वतः हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर आलेले आहे. अंबादास दानवे आता जे आहे तर अंबादास दानवे हे स्वतः भाजपच्या कार्यकर्त्यांकडे जात असताना मात्र पोलीस त्यांना रोखतायत. शिवसैनिक आक्रमक झालेले आहे, अंबादास दानवे सुद्धा आक्रमक झालेले आहेत. ते स्वतः आता म्हणतायत की भाजपचे कोणते कार्यकर्ते आहे आम्ही त्यांना भेटतो, मात्र पोलीस त्यांना जाण्यासाठी तिकडे भाजपकडे जाण्यापासून रोखतायत आणि स्वतः अंबादास दानवे जे आहे तर आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. आता पोलीस देखील त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करतायत. शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करतायत. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता आणि अखेर भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. पोलिसांनी का लाठीचार्ज करून या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवलं आहे. मात्र रस्त्यावर प्रचंड वाहतूक जाम झालेली आहे. अंबादास दानवेंना पोलीस समजवण्याचा प्रयत्न करतायत. आता अंबादास दानवे यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे, रस्ता रोको सुरू केलेला आहे. त्यामुळे आता हे वाद जो आहे तर आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण स्वतः अंबादास दानवे यांनी या ठिकाणी जे आहे तर रस्ता रोको सुरू केलेला आहे आणि त्यामुळे आता स्वतः अंबादास दानवे हे रस्त्यावर उतरलेले आहे आणि त्यांनी स्वतः आता रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत आता भाजप विरोधात अंबादास दानवे आक्रमक झाले आहे आणि त्यामुळे आता हे जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतात. अंबादास दानवे यांच्यासह अनेक शिवसैनिक हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर बसलेले आहे. आता का बसले? भाजपच्या लोकांना ताब्यात घ्यावं, आधी त्यांना ताब्यात घ्यावं, मग आम्ही भाजपच्या लोकांना ताब्यात घ्या. पोलीस भाजपच्या लोकांना ताब्यात घेत नाही आणि शिवसैनिकांना ताब्यात घ्यायचं सांगते, तर कसं सहन करू आम्ही? पोलीस म्हणताय की ताब्यात घेतलंय म्हणून. कुठे घेतले ते दिसते ना तिथं रस्त्यावर. आता होते इथं ते आणि त्यांच्या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असं म्हणणं आहे पोलिसांचं. आधी ते भाजपचे जेवढे तेवढे घ्या, त्यांच्यावर कारवाई त्यांना उचला, बाकी काय म्हणणार. दादा, काल नरेंद्र मोदींच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलं, त्याचं वचपा काढण्यासाठी अरे सोडा हो, यांच्यात काय दमे पळून गेले सगळे. हे काय आमचे लोक आले तर पळून गेले सगळे. पण तुम्ही म्हणताय पळून गेले, पण आणखी दुसरीकडे म्हणताय इथंच आहेत म्हणून इथं बसलोय. महिला आहे म्हणून महिलांना कसं आम्ही काय बोलणार? आम्ही काय त्यांच्यासाठी आता या बसण्याचा अर्थ काय घ्यायचा? पोलिसांनी काय करावं? त्यांना ताब्यात घ्या, बाकी काय नाही. पण यामुळं इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. जालना रोड आहे, तुम्हाला माहितच आहे, पोलीस हे जबाबदार. शहराचा हृदय आहे, रस्ता आहे. पोलीस जबाबदार याला, पोलिसांनी त्याची खबरदारी घ्यायला पाहिजे होती. मी रात्री सीपींना फोन केला होता या संदर्भात, सीपीने ऐकलं नाही. अरे पण तुमचे विरोधी पक्ष नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे ना. आता अंबादास दानवे हे स्वतः जे आहे तर उठलेले आहे आणि जोपर्यंत भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका जी आहे तर अंबादास दानवे यांनी घेतलेली आहे. असा प्रचंड असा राडा गेल्या काही वेळापासून संभाजीनगरच्या रामा हॉटेल बाहेर पाहायला मिळत होता. आता अंबादास दानवे स्वतः हॉटेलमध्ये जात आहे. त्यामुळे आता कुठेतरी हे आंदोलन आता अंबादास दानवे जे आहे तर हॉटेलच्या दिशेने जात आहे आणि हॉटेलच्या गेटवर ते थांबलेले आहे. एकीकडे भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गट आमने सामने आले होते आणि जोरदार राडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला होता. आता रामा हॉटेलच्या बाहेर या ठिकाणी जे आहे तर हा सगळा राडा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आदित्य ठाकरेच्या हॉटेल समोर थांबले होते, त्या ठिकाणी हा राडा सुरू होताना आता अंबादास दानवे हे जे आहे तर हॉटेलमध्ये गेलेले आहे, ते हॉटेलमध्ये जात आहेत आणि थोड्याच वेळात आदित्य ठाकरे देखील आपल्या नियोजित दौऱ्यासाठी या हॉटेलमधून बाहेर पडणार आहे. ठाकरे गट आणि शिवसैनिक आमने सामने आल्याने जोरदार राडा झाला होता आणि त्यानंतर आता जे आहे तर पोलीस आक्रमक
कार्यकर्ते झाल्यानंतर पोलिसांनी देखील जोरदार या आंदोलन हाताळण्यासाठी जे आहे तर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आता आपण बघू शकतो अजूनही या हॉटेलच्या बाहेर जोरदार असा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो. पोलीस अजून या ठिकाणी जे आहे तर तैनात आहे. अंबादास दानवे यांनी आता हॉटेलमध्ये गेलेले आहे, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे, शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र अजूनही रस्त्यावर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे आणि या आंदोलनाचा फटका संभाजीनगरकरांना देखील बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जालना रोड हा याची संपूर्ण वाहतूक जी आहे तर ठप्प झाल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि हीच हॉटेल आहे ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे हे मुक्कामी होते आणि त्या हॉटेल बाहेर जे आहे तर भाजपने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि त्याच वेळी शिवसैनिक देखील समोर आले आणि जोरदार राडा झाला. शेवटी पोलिसांना हे सगळं नियंत्रण आणण्यासाठी जे आहे तर लाठीचार्ज करावा लागला आणि त्यानंतर आता दोन्ही आंदोलकांना ताब्यात घेतलंय. अंबादास दानवे देखील हॉटेलमध्ये गेले आहे आणि थोड्याच वेळात आता आदित्य ठाकरे जे आहे तर या ठिकाणाहून आपल्या नियोजित दौऱ्यासाठी निघणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर. तर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत. भाजप आणि शिवसेना ठाकरे गट आमने सामने आले होते. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे एकवटले होते. आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्याच हॉटेल बाहेर या सगळ्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. तर शिवाय पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील यावेळेस काही काळ बाचाबाची झाली होती. तर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळेस धरपकड देखील केली होती. तर पोलीस व्हॅनमध्ये या सगळ्याच कार्यकर्त्यांना नेण्याचं सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय. भाजपचे देखील अनेक कार्यकर्ते इथे एकवटले आहेत. तर दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया द्यावी, त्यांनी त्यांची भूमिका मांडावी असं यावेळेस भाजप कार्यकर्त्यांकडून म्हटलं जात आहे. याच मुद्द्याला धरून हे सगळे भाजप कार्यकर्ते या ठिकाणी आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्याच हॉटेल बाहेर या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. तर अंबादास दानवे हे देखील या ठिकाणी काही वेळापूर्वीच आले होते. तर तुमचीच सत्ता आहे आणि तुमचं सरकार आहे, गृहमंत्र्यांना तुम्ही विचारावं दिशा सालियन प्रकरणी नेमकं काय घडलं आहे. SIT लावली आहे, SITचा तपास कुठपर्यंत आलाय हो हा तुम्हीच तुमच्या गृहमंत्र्यांना विचारावा असं यावेळेस अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यावेळेस आमने सामने आल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं.